नमस्कार कृषी मित्र, मी करण आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या विशेष भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की कपाशी या पिकाच्या 2024च्या टॉप अशा 5 व्हेरायटीबद्दल माहिती घेणार आहोत की मागच्या वर्षी 2023 मध्ये अशा कुठल्या व्हेरायटी आहेत ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, चांगलं उत्पादन दिलं, त्या कमी रसायनाच्या किडीला बळी पडल्या, या संपूर्ण गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील कपाशी उत्पादक शेतकरी असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी बंधूंनो, ज्या काही व्हेरायटी आपण तुम्हाला सांगत असतो तर त्याचं जे एक अभ्यास आहे तो आपण एकतर मी स्वतः शेतामध्ये लागवड करतो, त्याचे ऑब्झर्वेशन घेतो, ती व्हेरायटी कशा पद्धतीची आहे, एवढ्या व्हेरायटी परंतु माझ्या शेतामध्ये लावणं शक्य नसतात। त्यामुळे आपण बाकी शेतकरी बंधूंचे काय त्यांचा अभ्यास राहिला किंवा त्यांचे काय त्या वाणाबद्दल मत राहिलं किंवा त्यांचा काय अनुभव राहिला, याच्या आधारावर आपण ह्या ज्या व्हेरायटी आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जी माहिती येते ते उत्कृष्ट दर्जाची माहिती असते। व्यवस्थित ऑब्झर्वेशन घेऊन, व्यवस्थित त्याचे रिझल्ट घेऊन, चर्चा करून, शेतकरी बंधूंशी चर्चा करून या आधारावर ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असते। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। 2024च्या लागवड जर आपल्याला करायचं असेल तर 2023 मध्ये कुठले वाण टॉप पद्धतीची ठरलेली आहे, चांगले परफॉर्मन्स त्यांचा ठरलेला आहे, ते बघणे जरुरी आहे। तर 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा वाण आहे प्रवर्धन सीड्स कंपनीचं रेवंत। तर रेवंत या वाणाचा बऱ्याच शेतकरी बंधूंनी चांगला उतारा घेतलेला आहे। त्यामध्ये 15 ते 20 क्विंटल पर्यंत बरेच शेतकरी बंधू चांगलं नियोजन करून या वाणामध्ये चांगलं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे। तर हे लवकर येणारं वाण आहे, साधारणतः याचा कालावधी 140 ते 160 दिवसाचा आहे आणि लवकर येणाऱ्या वाणामध्ये तुम्ही नक्कीच रेवंत या वाणाची निवड करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचं जे वाण आहे ते म्हणजे तुलसी सीड्स कंपनीचं कबड्डी। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 2024च्या लागवडीसाठी तुम्ही कबड्डी या वाणाची नक्कीच निवड करू शकता। सोबतच 3 नंबरचं जे वाण आहे ते आहे अजित सीड्स कंपनीचं अजित 155। मागच्या वर्षी या वाणाची मोठी तुटातूट झाली होती बऱ्याच भागामध्ये, ज्यामध्ये तुम्ही विदर्भाचा जर भाग पकडला, यामध्ये अमरावती जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, तर या भागामध्ये या वाणाची जे कमतरता आहे ते भासून आली होती। बऱ्याच शेतकरी बंधूंना हे वाण मिळालं देखील नाही। त्यामुळे वाण जुनं आहे, परंतु विदर्भामध्ये अमरावती आणि अकोला, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं उत्पादन देणारं अजित 155 हे वाण आहे। त्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंचा कल असतो या वाणाकडे। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं वाण 2023 मध्ये यांची कामगिरी दमदार होती। त्यामुळे नक्कीच तुम्ही यावर्षी देखील अजित 155 या वाणाची निवड करू शकता। सोबतच शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं जे आहे ते राशी सीड्स कंपनीचं राशी 659 हे जे वाण आहे हे अतिशय लवकर येणारं वाण आहे। त्याचबरोबर रोगाला कमी बळी पडतं आणि त्याचबरोबर हे जे वाण आहे, या वाणाचे जे बोंडाचं वजन आहे ते साधारणतः 6 ते 6.5 ग्रॅम असतं। त्यामुळे चांगलं असं वाण आपल्या शेतकरी बंधूंसाठी राशी सीड्स कंपनीनं दिलं आहे। नक्कीच तुम्ही राशी सीड्स कंपनीच्या राशी 659 या वाणाची निवड जी आहे ते 2024च्या पेरणीसाठी करू शकता। शेतकरी बंधूंना खरंच वाण जे आहे ते अतिशय बऱ्याच शेतकरी बंधूंचा अनुभव असेल या वाणाबद्दल, चांगलं वाण या ठिकाणी ठरलेलं आहे। शेतकरी बंधूंनो, त्यानंतर 1 नंबरचं जे वाण आहे ते यूएस ॲग्रो सीड्स कंपनीचं US 7067। बऱ्याच शेतकरी बंधूंनी याची देखील लागवड केली होती आणि याचा उतारा आपण काही कमी जास्त जरी नियोजन घेतलं तरी 10 ते 12 क्विंटल एकरी याचा उतारा निघतो। कमी जास्त नियोजन जरी असेल तर बऱ्याच शेतकरी बंधू परंतु चांगलं नियोजन करतात, ज्यामध्ये खताचं आहे, फवारणी व्यवस्थापन आहे, तर चांगलं जर असेल तर तुम्ही 15 ते 20 क्विंटल पर्यंत देखील याचा उतारा जो आहे तो घेऊ शकता। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, US 7067 या वाणाची देखील निवड तुम्ही 2024च्या पेरणीसाठी करू शकता। तर शेतकरी बंधूंनो, ह्या 5 ज्या व्हेरायटी आहे याचं वैशिष्ट्य जे आहे ते लवकर येणारे वाण आहेत, त्याचबरोबर रसायनाच्या किडीला कमी बळी पडतात, सोबतच बोंडाचं लागण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असते, बरोबर या बोंडाचे जे वजन आहे ते देखील जास्त प्रमाणात असते। म्हणूनच आपल्याला याचं जे ॲव्हरेज आहे, याचं जे उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणात निघतं। म्हणून शेतकरी बंधूंनो, हे जे टॉप 5 वाण आहे मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीच्या कपाशीविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।